बात के साथ साथ ये भी जुड़ जाएंगे। नाही बेशक खाल, जोवर पुन्हा कोंडाण्यावर भगवा फडकणार नाही तोवर या पायांना जोडाचा स्पर्शही होणार नाही. हा किल्ला जसा तू अपवित्र केलास तसेच आम्ही आमचे जोडेही मुघलांच्या नावे वाहिले. हे भवानी माते, तुझ्या आत्म्याची वाट पाहिली. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही, ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आले आणि तेव्हा परतीचा निरोप पठविला तानाजीला, तुम्ही लागा लगीन करायला, आम्ही जातो बघायला ढाईला. तानाजी मालुसरेंना हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात बरबाद म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, केला राजाला, तानाजी वीर चालला. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयभान्या, कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोस? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हा, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी मोडेन पण वाचणार नाही. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदयभान वधाचं कळला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोंडात घालीला, कमलेचा काढून शेला, शेल्यावर कीर्ती वाराला, उदयभान चोरी सांडला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने धीर नालेला. रक्ताच्या हरोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेला मामा उदयभानावर धावून आले. मापांनी मारलं उड्डाणाला, खाऊन केला बाजाराला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नारडीला, सपासप करती वाराला, उभं चिरला उदयभान्याला, उदयभान्याला जिरगाई, उदयभान्याला जिरगाई. क्या बात है एवरीबॉडी, अक्षरशः अंगावर काटा आणला या सगळ्यांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन एवरीबॉडी.